प्रबोधिनीने दिशादर्शन नावाचा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत प्रबोधिनीने अनेक क्षेत्रांविषयी व्हिडिओ तयार केले आहेत. या व्हिडिओमध्ये त्या क्षेत्रामध्ये 20 ते 25 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. या व्हिडिओमधून विद्यार्थी आणि पालकांना त्या क्षेत्राविषयी अचूक, सोप्या भाषेत आणि सखोल माहिती मिळते. त्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी लागणाऱ्या पात्रता, प्रवेश परीक्षा, अभ्यासक्रमाचे स्वरूप, त्याचा कालावधी इत्यादी सगळ्या गोष्टींची माहिती मिळते. या क्षेत्रामध्ये तज्ज्ञांचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी सगळ्यांना समजेल अशा सोप्या शब्दात सविस्तरपणे मांडला आहे. दिशादर्शन व्हिडिओमधून तुम्हाला या करिअर्सची माहिती नक्की मिळेल आणि त्यातून योग्य असलेले क्षेत्र निवडण्यासाठी चाचणी करून घेणे देखील योग्य ठरेल. ही चाचणी विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरवर देता येते आणि त्यामुळे विद्यार्थी कुठलाही ताण न घेता सहजपणे न कंटाळता ही चाचणी सोडवतात. चाचणीसाठी नावनोंदणी आधी करावी लागते, त्यामुळे त्याची आधी चौकशी करावी लागते. त्यावेळी काही माहिती पण त्यांच्याकडनं घेतली जाते. त्यानुसार कुठली चाचणी द्यायची हे ठरवून मग त्यावरील चाचणी आणि मार्गदर्शन याचं काम पूर्ण होतं. हे काम पुण्यामध्ये ज्ञानप्रबोधिनीमध्ये वर्षभर चालू असतं. मार्गदर्शनाच्या वेळी कित्येक विद्यार्थी आणि पालकांना कल्पनाच नसते की आपल्या या क्षमता आणि गुण आहेत आपल्यामध्ये. ठराविक करिअर करायचे असे ठरलेले असते, पण काही वेळा रिपोर्ट म्हणून वेगळंच करिअर सुचवलं की त्यांना एकदम आश्चर्य वाटतं. अरे, आम्ही असा कधीच विचार केला नव्हता, हा विचार करायला काहीच हरकत नाही आहे, असे उद्गार त्यांचे असतात. महाराष्ट्राबरोबरच बाकीच्या आपल्या भारतामधल्या अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, जयपूर, तामिळनाडू अशा अनेक ठिकाणी हे काम चालू आहे. हजारो विद्यार्थ्यांचा असा अभिप्राय येतो की त्यांनी रिपोर्टनुसार केलेल्या मार्गदर्शनातून सुचवलेली शाखा निवडली आणि त्याच्यात ते समाधानी आहेत आणि त्याच्यात चांगली आणि उत्तम प्रगती करत आहेत.